नमस्कार, मैं हूं रविंद्र जैन और आप देख रहे हैं मुंबई मास टाइम्स। आइए देखते हैं आज की मुख्य खबर। माननीय अध्यक्ष महोदय, पुन्हा एकदा फेरनिवड झाली मध्ये आपली म्हणजेच श्रीयुत राहुल नार्वेकर यांची पुन्हा एकदा फेरनिवड झाली, त्याबद्दल मी तमाम त्याच्या वतीनं आपलं मनापासून अभिनंदन करतो। खरं म्हणजे विरोधी पक्षाचे देखील मी आभार मानतो की विरोधी पक्षाने या महाराष्ट्रामध्ये काही अपवाद वगळता सातत्याने बिनविरोध मी पुन्हा येईन असं म्हटलं नव्हतं, पण तरी देखील आपण परत आलात याचा मला अतिशय मनापासून आनंद आहे। आणि मला याही गोष्टीचा आनंद आहे की राज्यामध्ये एक मुख्यमंत्री, दोन उपमुख्यमंत्री होते, त्यातला एक वकील होता। आता तुम्ही झाल्यामुळे 50-50% मेजॉरिटी झालेली आहे, पण मला असं वाटतं की तुमच्यासारखा एक निष्णात वकील हा अध्यक्षांच्या खुर्चीवर बसला आणि निश्चितपणे या खुर्चीला न्याय देण्याचं काम हे आपल्या माध्यमातून होईल याबद्दल माझ्या मनामध्ये कुठलीही शंका नाही। 11 फेब्रुवारी 1977 ला मुंबईमध्ये जन्माला आलेले श्री राहुल नार्वेकरजी हे कदाचित पहिलेच असे अध्यक्ष असतील की पहिल्याच टर्ममध्ये ते अध्यक्ष बनले आणि पुन्हा दुसऱ्यांदा ते लागोलाग अध्यक्ष बनले। आणि नानाभाऊ, तुमचेही विशेष आभार आहेत। तुमच्यापेक्षा ते तसे लहान आहेत, 13-14 वर्षांनी माझ्यापेक्षा लहान आहेत, पण तुम्ही वाट मोकळी केल्यामुळे मागच्या वेळेस ते अध्यक्ष बनू शकले। अर्थात त्याच्या आधी त्यांना विधान परिषदेमध्ये काम करण्याची संधी देखील मिळाली आणि विधान परिषदेचे सदस्य म्हणून देखील आपल्या कामाची चुणूक त्यांनी दाखवली होती। देवेंद्रजी म्हणाले होते मी पुन्हा येईन पुन्हा येईन, ते पुन्हा आले, त्यांचे अभिनंदन। त्यांनी आपला शब्द पूर्ण केला। आणि पण अध्यक्ष महोदय काय म्हणाले नव्हते, मगाशी आपणही उल्लेख केला, मी पुन्हा येईन, पण ते पुन्हा आले। आणि याचा आनंद सर्वांनाच आहे। गेल्या 2.5 वर्षात त्यांनी केलेलं काम आपल्या समोर आहे। मी देखील त्यावेळेस सभागृहात म्हणालो होतो, तेव्हा दादा आम्ही दोघंच होतो, आम्ही म्हणालो आम्ही 200 पेक्षा जास्त आमदार निवडून आणू, नाही तर मी शेती करायला जाईन। आणि तोही शब्द आम्ही पूर्ण केला। आणि त्यानंतर दादा आले, त्यामुळे त्याच्यामध्ये बोनस आलाय, 200 आम्ही 37 झालो। आणि म्हणून खऱ्या अर्थाने शेवटी हे जनता जनार्दनावर असतं। लोकशाहीमध्ये आपण महायुतीला प्रचंड महाराष्ट्रातल्या जनतेने यश दिलं आणि विकासाचं आणि प्रगतीचं नवं पर्व या ठिकाणी सुरू झालेलं आहे। गेल्या वेळी बघितलं सभागृहामध्ये जसं विरोधी पक्ष चांगल्या कामाला मला सपोर्ट, जिथे काही सरकार चुकेल तिथे कान धरण्याचा अधिकार, परंतु ते सगळंच काही अस्तित्वहीन होतं। आणि यावेळेस तर विरोधी पक्ष नेत्यापदापर्यंत म्हणजे ती संख्या लागते ना, विरोधी बाकावाची संख्या चिंताजनक आहे, असं व्हायला नको होतं।